आजी पण आम्हाला हे शिकवायची. नको भांडणं करणार एकाहून. मग त्यापेक्षा मग म्हटलं जाऊ द्या, एक घेण्यापेक्षा आपण 2-500ला म्हणून त्याला होती बरं का. खूप दिवसानंतर पण नाही, महिना पण नंतर नाही, तर वर्षानंतर गेली होती. नमस्कार मंडळी, मी सारिका तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि चला आता संध्याकाळी मी ब्लॉग शूट करते आणि मी गेले होते बाहेर, कारण की मला चष्मा वगैरे बनवायचा होता. कारण की बरेच दिवस झाले माझं चालू होतं की चष्मा बनवायचंय, क्रॅचेस पडलेत त्याला, त्यामुळे त्याचं म्हणजे चेंज करायचं. तर मग चेक पण करून घेतले, म्हणजे डोळे चेक करून घेतले आणि नंतर मग आता बनवायला टाकून दिला. आणि त्यानंतर म्हणजे त्यांना पण त्रास व्हायचा ना, त्यामुळे मग त्यांचे पण चेक करून घेतले डोळे. तर त्यांना पण नंबर आहे. आणि त्यानंतर मग त्यांना जवळचं बघायला त्रास होतो. आणि माझा चष्मा आहे तो मला लांबचा लागलेला आहे, मला कंटिन्यू लावूनच ठेवावं लागतं. नाही तर माझं म्हणजे थोडस वेळ तरी काढून ठेवला ना, तर मला खूप त्रास होतो आणि डोळ्या होतात आणि डोकं दुखतं. आणि हे सर्वायकल प्रॉब्लेममुळे पण मला चष्मा लागलेला आहे, त्यामुळे कंटिन्यू मला लावून ठेवाच लागतो. मग बऱ्याच दिवस झाले. कसं आहे ना, सारखं आपला मोबाईल बघणं येतो. कसं आहे, आता काम करायचं म्हणलं आपल्याला, तर मोबाईल शिवाय आपलं काम होतच नाही. त्यानंतर मग म्हटलं चला आता चष्मा बनवूनच घेते. आणि त्याला येतं सोमवारी देणार आहेत ते वाटतं. आणि त्यानंतर मग चला, मग आम्ही तिकडनं येता येता इकडनं रिक्षाने गेलो होतो. म्हणजे आमच्या इथून म्हणजे स्टेशनला जावं लागतंय, मग स्टेशनला आम्ही गेलो होतो. आणि त्यानंतर मग तिकडनं आम्ही काही नाही, पायी पायी चालो, रिक्षाने वगैरे काही आलो नाही. आजचा शनिवार आहे, आज बाजार आहे आमच्या इथला. तर मग म्हटलं चला आता बाजारात पण जायचं सायंकाळच्या वेळेस, मग तिकडनंच आम्ही तशी पायी पायी आलो. आणि रिक्षा मिळाली नाही, बऱ्याच वेळ आम्ही थांबलो. पण मग म्हटलं चला काहीच लांब नाही. आणि म्हणजे आम्ही पालखी दर्शन घ्यायला गेलो होतो ना, तिथंच आहे जवळच, तिथं पुढं हे तिथंच आहे. म्हटलं चला जाऊया मस्त पायी पायी. तर पायी पायी आलो तिकडनंच. आणि चटई पण घ्यायची होती मला, बरेच दिवस झाले आमची चटई खराब होऊन गेली होती. तर मग आम्ही येताना म्हणजे चटई मिळाली आम्हाला, चटईवाले वगैरे होते, खुर्च्या वगैरे असतात त्यांच्याकडे ते होते. मग त्यांच्याकडनं ही चटई आणली आम्ही, चटई. आणि मुलांना सरप्राईज दिलं खूप मस्त. स्टडी स्टडी टेबल आणले दोघांना पण, म्हणजे एकच घ्यायचा विचार चालू होता. तर पायांनी पाहिला तर त्यांना 300 रुपयाला म्हणाला तो एक. मग मी त्याला म्हटले मला 2 घ्यायचे, मला 500ला लाव म्हटलं. मग तो नाही म्हणत होता, मग मी चटई पण घेतली. मग त्याला म्हटलं की दोघं तिघं म्हटलं 250 रुपये चटईचे, म्हणजे डबलची चटई आहे. चटई खूप मोठी आहे, आमच्या पूर्ण अशी रूम मध्ये मावते तेवढी आहे. डबलची चटई आणि 2 स्टडी टेबल, मग 500 रुपयाला म्हटलं, 2 500ला लाव. आणि हे गेला 250ला. मग तो म्हणाला 1100 रुपये म्हणाला तिघांचे. मग तो म्हणाला तिघांचे किती देणार आहे, तो असं म्हणाला आधी. मग मी त्यांना म्हटलं यांचे दोघांचे 500 लावायचे आणि चटईचे 250 असं. आणि त्यांनी ना चटईचे सांगितले होते 550, आणि हे स्टडी टेबलचे 300 रुपये 350 रुपये असं तो म्हणत होता बरं का. आणि मग त्यानंतर आम्ही आणला म्हणजे हे चटई आणि स्टडी टेबल, ते दोघं 800 रुपयाला मिळाले. कसे मिळाले नक्कीच कमेंट करून सांगा, महाग लागले का किंवा स्वस्त आहे किंवा महाग लागले. खूप काही पण घ्यायचं म्हटलं तर मला ते पण असं व्यवस्थित घेता येतं. किंवा लेडीज होत्या तिथे, त्या पण घेत होत्या. मग मी त्यांना म्हणाली की मला पण घ्यायचंय, एक घ्यायचंय, म्हणजे एकच घ्यायचा विचार होता आमचा. तर त्यांना म्हटलं आपण 500 रुपयाला घेऊ 2 तुम्ही. मग त्या म्हणाल्या की नाही देणार म्हणे, अशा त्या म्हणाल्या. मग जाऊ दे, मग आमचा विचार झाला एक. मग ते म्हणाले की एक घेशील, परत दोघांना पण लागणार, मग दोघं भांडणं करणार एकाहून. मग त्यापेक्षा मग म्हटलं जाऊ द्या, एक घेण्यापेक्षा आपण 2 500ला म्हणून त्याला देतो का बरं बघू. आणि नाहीच तो दिला म्हटलं त्यांनी, तर घ्यायचं नाही म्हटलं. मग असं आमचं ठरलेलं होतं, मग चटई पण घ्यायची नाही असं ठरलेलं होतं. पण मग तो म्हणाला तिघांचे किती देसान, तर मग मी त्याला म्हटली 750 देणार. मग त्यानंतर मग तो म्हणाला 1100 देणार, द्या. मग त्यानंतर मग हे म्हणाले यांचं पण राहू द्या, तुमचं पण राहू द्या, आणि 800 रुपयाला लावून टाका. मग तो म्हणाला 900 द्या म्हटलं. मग त्यांना म्हटलं तुम्ही वाढतच आहे. मग 800 रुपये आम्ही त्याला दिले बरं का. आणि परवडला मला वाटतं, तिघं पण वस्तू आम्हाला परवडल्या. आणि त्यानंतर मग कशा वाटल्या तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि खूप मस्त आहे स्टडी टेबल, म्हणजे मुलांना बरं असतं. कसं आहे, असं खाली जास्त वाकून वगैरे नाही, मान वगैरे दुखून येते मुलांचे बी अभ्यास करून सारखा. आणि त्यासाठीच मग चालू होतं. ऑनलाईन पण मागवायचा होता, पण म्हटलं जाऊ दे, आता मिळतोच आहे इथे ऑफलाईन. आणि स्वस्त पण मिळाला जरा, ऑनलाईन पण 300 350 पर्यंत असतो. आम्ही पाहिला होता माग, पण ह्या मला 500 रुपयाला 2 मिळाले, मस्त छान झालं. आणि त्यानंतर मग चला आता
दुपारी गेलो होतो आम्ही आणि म्हणजे दुपारी जायचं होतं लवकर, पण 4-3:30 वाजता मी घरात गेलो होतो बरं का बाहेर. आणि त्यानंतर खूपच वेळ झाला, कारण की सकाळी लवकर मी आवरून ठेवलं, पण जायचं होतं बाहेर लवकर सकाळीच. पण काय झालं ना, पाऊस यायला चालू झाला. आज जरा शनिवार पण आहे, आता आजचा बाजार पण आहे. आणि त्यानंतर मग आता त्यांना काम होतं, ते थोडं गेले ते बाहेर. आणि मग म्हटलं चला आता त्या बघू, आता ते काय बाजारात जातात किंवा मग मला जावं लागतंय. आता मी म्हणजे जाते बाजारात, काही प्रॉब्लेम नाही. पण काय होतं ना, जास्त चालण्यामुळं चालण्यात त्याच्यात आलं की मग पाय वगैरे दुखतो, आणि म्हणजे पाय दुखतात, आणि नाही तर मग हाता म्हणजे पिशवी वगैरे तोलायला नाही येत. आता कसं आहे, कांदे बटाटे म्हटलं की भाजीपाला जरा जड असतात ना थोडं, तर मग त्यामुळे त्रास होतो मग मला. मग ते म्हणले बघू म्हणे, मी जर लवकर आलो तर मी जाऊन येईन, नाही तर मग तू जाऊन येतो. मग ते असे म्हणाले, मग बघू म्हटलं काय थोडं आणायचंय भाजीपाला, कारण की गेल्या शनिवारी पालखी आलेली होती. तर बंद होतं, म्हणजे भाजीपाला वगैरे नव्हता. मग भाजी म्हणजे दुसऱ्या दिवशी होती मंडई वगैरे, पण कसं आहे ना, मग नकोच म्हटलं. आणि आम्हाला गवार आणि भेंडी वगैरे ते असे मिळाले होते बरं का. म्हणजे शेतकरी लोक भरपूर राहतात इकडं पुण्याला, तर मग देतात बरेचसे छान. म्हणजे आपला स्वभाव चांगला असतं ते सगळं काही चांगलं असते. तर बरेचसे सवडकीचे आहेत ते देतात, आणि मग बरेच जण देतात. आणि त्यानंतर मग चला, मस्त गवार भेंडी त्यांनी आणून दिली होती आमच्याच घरी, फ्रेश होती आणि शेतातली होती त्यांच्यावाला. आणि त्यानंतर म्हणजे त्यांच्या मित्राच्या. आणि चला मग आता सगळे त्या देते मी, म्हणजे आता रियाला म्हटलं भांडे घासून टाक, आता थोडेसे भांडे बघू आता. आणि त्यानंतर मग सायंकाळच्या वेळेस तर काय, आता शनिवार आहे म्हटल्यावर आज आमचं काही नाही. सकाळी मी केली होती उडदाची डाळ, म्हणजे उडदाची डाळ खूप दिवसानंतर मी केली होती बरं का. खूप दिवसानंतर पण नाही, महिना पण नंतर नाही, तर वर्षानंतर गेली होती. म्हणजे आमच्या गावाकडे उडदाची डाळ खातात बरं का. आणि आमच्याकडे कसं असतंय की शनिवार असला की उडदाची डाळ करायची, असं म्हणजे गावाकडे असतात कधी कधी. म्हणजे शनिवारच्या दिवशी करायची म्हणे, चांगली असते. मग आम्ही काही करतच नाही, आणि खाल्लीच नव्हती बरेच दिवस झाले. म्हणजे कारण की ती उडदाची डाळ आहे ना, अशी म्हणजे काळे ती असते ना फोतऱ्यांवाली, ती छान लागते. आणि अशी ती पॉलिशवाली मिळते दुकानातली, मग ती काही एवढी छान नाही लागत. तर मग ननदबाईंनी दिलेली होती, तर मग आज आम्ही मस्त उडदाची डाळ केली. त्यामध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ टाकली होती आणि कुकरला शिजवून घेतली होती. आणि मसाला काळ्या म्हणजे हिरवी मिरचीचं काळं वाटण वाटलं आणि बनवली होती. खूप मस्त लागते उडदाची डाळ. आणि भाकरी केल्या होत्या सकाळी आम्ही. आता उडदाची डाळ भरपूर आहे, कारण की मुलांनी काही एवढे खाल्ले नाही त्यांनी पण. आणि त्यानंतर मग चला आता सायंकाळच्या वेळेस काही स्वयंपाक वगैरे बघवतात, जे काही लागेल ते बनवतील. आणि त्यानंतर मग चला भाजीपाला आता ते घेऊन येतील, तेव्हा भाजीपाला तर पूर्ण काही निवडूनच ठेवावं लागणार आहे फ्रीजमध्ये. आज मला फ्रीज पण साफ करायचं होतं, पण काही म्हणजे जमलंच नाही. आणि पाणी पण संपून गेलं होतं दुपारी नळाचं, त्यामुळे म्हटलं राहू दिलं. मग आम्ही तसंच मग आवरायचं फ्रीज वगैरे. म्हटलं बघू आता. आता भाजीपाला आणून ठेवला, भरून ठेवला की परत ते फ्रीज साफ होत नाही. मग कसं आठवडाभर मग तसंच मला आता यूज करावं लागणार आहे. मग पुढच्या आठवड्यात बघल शुक्रवारी, कारण की शनिवारचा आठवडा बाजार असतो. आणि आम्ही आठवडा बाजार असतो ना, तर बाजारातूनच आम्ही आणत असतो. असं मंडई असते, रोजची मंडई असते. आणि आमच्या इकडे ना फ्रेश भाजीपाला असतो, खूप मस्त असते आणि ताजा असतो, आणि पूर्ण काही शेतकऱ्यांचा माल असतो बरं का. आणि चला मग, आणि त्यानंतर मग कसं असते, आता म्हटलं कसं पुढच्या शुक्रवारी फ्रीज साफ करून टाकल मग. आणि त्यानंतर मग शनिवारच्या दिवशी बाजार आणून भरता येतो. तर आता कसं सगळं काही टोटली भाज्या संपलेलं आहे, तर म्हटलं चला आणि आवरून घेते आता. दुपारचं पाणी असतं तर मग फ्रीज पण मी साफ करून घेतलं असतं, पण पाणी नव्हतं, नळाचं संपून गेलेलं होतं. कसं होतं, पाण्याचा जास्त यूज जर केला ना, तर मग पाणी संपते, नाहीतर मग राहते. कधी कधी मग कोणाकडे पाहुणे आले किंवा काही, आमच्याकडे म्हणजे पाणी कसं सोडता आमच्या इथे होणार, ते संध्याकाळच्या वेळेस सोडतात. 5 वाजता किंवा मग 5:30 वाजता येतात ते सायंकाळी. तर मग 2 टाक्या आहे वरती आमच्या इथे बिल्डिंग मध्ये, आणि 6 भाडेकरू आहे आमच्या इथे बिल्डिंग मध्ये राहणारे. म्हणजे हा 6 आहे. तर मग 6 लोकांना ते 2 टाक्या पाणी जाते. मग दुपारपर्यंत म्हणजे वापरण्यावर असतं आपल्या, किती वापरतो आपण त्याच्यावर असतं. कधी कधी आम्हाला संध्याकाळपर्यंत पण जातं, दुसऱ्या दिवसापर्यंत. नाही तर मग जास्त जर वापर झाला तर मग दुपारपर्यंत 12-1 असं वाचतो कधी कधी. नाही तर मग कधी कधी तर सकाळीच मग 9-10 वाजता पण चाललं जाते, जास्त जर पाण्याचा कोणी युज केला तर मग असे. तर चला मग आता खूप गप्पा गोष्टी झाल्या, आता आवरायचंय. आता पहिले तर झाडू वगैरे मारून घेते, कारण की आता सायंकाळचे वाजले म्हणजे 6:15 वाजले. आता झाडू मारायला जरा लेट झाला, आता झाडू मारून घेते घरामध्ये. कारण की आम्ही तिकडनं आलो आता, आणि 5-5:15 झाले आम्हाला तिकडनं येता येता. मग म्हटलं चला आता मग चहा वगैरे पिला. आधी तर ते म्हटले चहा वगैरे ठेव, मी चहा पिऊन तिकडे जातो म्हणले. आणि मग ते गेले बाहेर. आणि त्यानंतर मग आता झाडू वगैरे मारून घेते, आणि म्हटलं चला मोठं ब्लॉग एक शूट करते म्हणलं,
छान असा. आणि चला आता मला ना म्हणजे बेड खालचं पण काढायचं होतं. आता बघल उद्या परवा नक्कीच. आणि मोठा ब्लॉग पण करेल मी. आणि मोठा ब्लॉग पण छान असं म्हणजे बघत जा मजा. आणि तुम्हाला कसं वाटतं नक्कीच कमेंट करून सांगत जा. आणि म्हणजे कसं वाटतं तुम्हाला नक्कीच. आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करत जा. आणि चला मग आता तर मग पुढची रुटीन जे काही असेल मी तुम्हाला दाखवतेच. दाखव बघू. बघा हे छोटा भीम. छान आहे ना? कसं वाटलं सरप्राईज? छान आहे. हा दीदी तुझं गाणी सेम सेम मला तर आवडत. सरप्राईज आकाश दाखव. असं दाखव गं ठीक बाई. आहे दाखवते बाई आता हे करायला लागेल ना. ओम रियाच्या आवडतीचं पिंक कलर जास्त आहे हा ना. आणि माझा आवडतीचा रेड आहे. रेड आहे. रेड नव्हतं ते. होतं पण चांगलं नाही होत तुला. छान आहे ना. मला आवडलं. हम्म. मला तर सगळे रंग आवडतात. नको रे बाबा असं गप्प बस. नको तसं म्हणू बाळा. जंगलात राहते का ससा तसं गप्प रे. अगं तू अशी हसली ना ते 2 दात तुझे दिसले ना म्हणून म्हटलं चला आता व्यवस्थित वापरा व्यवस्थित ठेवायचं काय आता भांडण करायचं नाही दोघांनी पण. कुठे ठेवायचं प्रॉब्लेम आहे आता आपल्या घरात. असं कुठे ठेवायचं ते डोक्यावर घेऊन जायचं स्कूल मध्ये का घेऊन. नाही इथे कपाटाखाली जागा करू किंवा मग इथे तिथं ठेवू ना चटईला तशीच फोल्ड केली. चटई ते जुनीवाली फेकून द्यावं लागेल ती खराब झाली ना खूप. तिला फेकून देऊ आणि ही नवीन वाली अशी फोल्ड करून इथे ठेवू आणि तुमचं पण ते दोघं मावून करू ऍडजस्ट आपण बरोबर. काहीतरी झाले ना ग आवडा आम्ही टीचर हा नंतर खेळा तुम्ही पहिली ते आवडा. चला झाडू मारायचे का त्यामध्ये. चलो ठेव बेटा ते झाडू मारायचे ना पहिली ठेव वगैरे असे दोन आता मी झाडू अगं मी झाडू वगैरे मारते घरामध्ये दिवा अगरबत्ती लावते मग आता तुम्ही आवडून घेतो पर्यंत. मोठी मोठी मी नंतर घासायची. हा चहाचे ते घासून घे. हा तसं कर ना मग मोठे मोठे नंतरच घासायचे असतात. आधी बारीक भांडे घासून घ्यायची आणि बारीक घेऊन हे ऐक ना बारीक भांडे घासून घ्यायचे बारीक भांडे धुवून ठेवून द्यायचे आणि नंतर खूप मोठे हे करायचे धुवायचे असतात कधी पण काय कधीसाठी मोठे भांडे नाही घासायचे. आजी पण आम्हाला हे शिकवायची. आधी ना छोटे भांडे नाही आधी कशी म्हणायची आधी बारीक भांडे घासून म्हणजे धुवून घ्यायचे आणि त्या टोपल्यात ठेवायचे मग मोठे भांडे त्याच्यावरती मावतात चांगली. नाही तर मग जर आपण मोठे भांडे खाली ठेवले आणि बारीक वरती ठेवले ना तर मग ते भांडे मावत नाही तो असं होईल. डब्बा पण हा पाणी काढून ओ बेटाचे ठेवाच्या बाजूला पण मी झाडू मारते फोल्ड करते ठेवलंय दोघांनी बेडवरती ठेवून तात्पुरतं बेडवरती ठेवून मी आवरून घेईन ते स्वयंपाक नंतर बघते त्या जागा करून देईन मी तुम्हाला दोघांना ते ठेवायला. एवढं कशाला वर ठेवते हे बारीक नाही छोटे पातेले तिथं नको ठेवू. चला कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करत जा. तर चला मग भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय.